उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जनसंवाद सभेच्या निमित्तानं सांगलीच्या दौऱ्यावर वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन घेणार समाधीचं दर्शन। मिरजमध्ये संध्याकाळी ठाकरेंची सभा। शिवसेना उपनेते नितीन बानगुळे पाटील यांची माहिती। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट। भाजपकडून माढा लोकसभेच्या उमेदवारीसाठी मोहिते पाटील परिवार गंभीर। आज तिसऱ्या दिवशी साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील दौरा करणार। सातारा लोकसभा जागेसाठी उदयनराजे भोसलेंचे प्रयत्न। नवी दिल्लीमध्ये आज फडणवीस आणि अमित शहांची चर्चा करण्याची शक्यता। प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावती विभागातील कार्यकर्त्यांची तातडीनं बोलावली बैठक। आज होणाऱ्या बैठकीमध्ये निवडणुकीमध्ये महायुतीसोबतच राहायचं की नाही याचाही निर्णय घेणार। दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन। अमरावतीमध्ये धमक्या देऊन प्रचार केला जातोय। राणा दाम्पत्याकडून प्रहारच्या कार्यकर्त्यांचा प्रचारासाठी वापर। बच्चू कडू यांचा राणा दाम्पत्यावर आरोप। रामटेकमधील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची रश्मी बर्वे यांना नोटीस। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। जागा वाटपासंदर्भात बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता। राज ठाकरेंनी बोलावली मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक। महायुतीशी संभाव्य युती आणि गुढी पाडवा मेळाव्यावरती चर्चा। थोड्याच वेळात मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक। बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात होणार निर्णय। मुंबईत आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं वंचितला निमंत्रण नाही। निमंत्रण मिळेल यासंदर्भात अजूनही वंचित सकारात्मक। निमंत्रण मिळालं तर बैठक आणि पत्रकार परिषदेला वंचित आपला प्रतिनिधी पाठवणार। महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेचा तिढा कायम। काँग्रेसच्या संभाव्य यादीमध्ये विशाल पाटील यांचं नाव कायम। ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे लक्ष। भाजप मनसे युती होणं चांगलं। राज ठाकरेंच्या येण्यामुळे फायदा होईल अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकापूर्वीच परभणीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना हद्दपार करण्याची शिवसेनेची मागणी। दुर्राणी यांनीही केले शिवसेनेच्या कामाच्या चौकशीची मागणी। संजय राऊत उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेब म्हणतात। कधी राहुल गांधी मोदींना चोर म्हणतात तर कधी सोनिया गांधी शैतान हत्यारे म्हणतात। चायवालाही म्हणतात। या सगळ्याचा जनता जबाब देणार आहे। अब की बार 400 पार। किरीट सोमय्या यांची एक्स माध्यमावरती पोस्ट। आमदार रवी राणा मुंबईसाठी रवाना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेणार भेट। लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। मोदींची तुलना औरंगजेबाशी करणं हा वात्रटपणा। संजय राऊत हा वात्रट माणूस। संपूर्ण भारतामध्ये सकाळचा भोंगा अशी त्याची ओळख आहे। केवळ करमणूक म्हणून लोक त्याच्याकडे बघतात। खासदार प्रतापराव जाधव यांचा टोला। बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गट निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही। त्यांना उमेदवार मिळत नाही म्हणूनच ती जागा ठाकरेंच्या गळ्यात बांधली जाते। खासदार प्रतापराव जाधव यांची टीका। मानहानीच्या दाव्यासंदर्भात खोट्या धमक्यांना मी घाबरणार नाही। दापोली रिसॉर्ट घोटाळ्याचा हिशेब अनिल परब यांना द्यावाच लागेल। किरीट सोमय्या यांचं विधान। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये महसूल विभागाच्या जागेवरती उद्योग भवन उभारण्याचा निर्णय। उद्योग भवनसाठी अडथळा ठरणाऱ्या 26 झोपड्यांवरती बुलडोझर चालवण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई। मनसेच्या मध्यस्थीनंतर कारवाई थांबली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।